Hello dear students, today we are going to learn 3.1 Sleep Baby Sleep. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये 3.1 Sleep Baby Sleep या कवितेचा अभ्यास करणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून पुढील व्हिडिओ तुम्हाला मिळतील. स्लीप बेबी स्लीप. तर या कवितेचं शीर्षक काय म्हणत आहे? स्लीप बेबी स्लीप म्हणजे बाळाला झोपवण्यासाठी हे एक अंगाई गीत आहे. स्लीप बेबी स्लीप इज अ ट्रॅडिशनल ललबाय. अ ललबाय इज अ क्विक सूदिंग सॉन्ग दॅट इज यूज टू लल अ चाइल्ड टू स्लीप. तर ललबाय म्हणजे काय तर अंगाई गीत, आणि छोट्या मुलांना झोपवण्यासाठी आई हे गीत म्हणत असते. तर या कवितेमध्ये एकूण 5 स्टांजा आहेत. तर एक मेंढपाळाचं कुटुंब आहे आणि ती जी आई आहे ती आपल्या बाळाला झोपवण्यासाठी हे गीत म्हणत आहे. स्लीप बेबी स्लीप, युअर फादर हर्ट्स हिज शीप, युअर मदर शेक्स द लिटिल ट्री फ्रॉम विच फॉल प्रिटी ड्रीम्स ऑन दी. स्लीप बेबी स्लीप. तर येथे पहा, आई काय म्हणत आहे? स्लीप बेबी स्लीप म्हणजे झोप बाळा झोप. युअर फादर हर्ट्स हिज शीप, तर तुझे वडील त्यांच्या मेंढ्या राखण्याचं काम करीत आहेत. युअर मदर शेक्स द लिटिल ट्री, आणि तुझी आई एका छोट्या झाडाला हलवत आहे. शेक्स म्हणजे तर हलवत आहे. फ्रॉम विच फॉल प्रिटी ड्रीम्स ऑन दी, तर दी म्हणजे काय तर यू, तर त्या झाडावरून सुंदर सुंदर स्वप्न तुझ्यावर पडत आहेत. ते झाड हलवल्यामुळे तुला छान छान स्वप्न पडत आहेत. स्लीप बेबी स्लीप, द हेवन्स आर व्हाईट विथ शीप, फॉर दे आर लॅम्प्स दोज स्टार्स सो ब्राईट, अँड द मून्स शेफर्ड ऑफ द नाईट. स्लीप बेबी स्लीप. तर त्या मेंढपाळाच्या कुटुंबातील आई आकाशाला हेवन्स म्हणजे स्वर्गाची उपमा देत आहे. तर ते स्वर्ग म्हणजे ते आकाश कशाने भरलेलं आहे तर विथ व्हाईट शिप्स, आकाशात पांढऱ्या मेंढ्या आहेत. दे आर लॅम्प्स दोज स्टार्स सो ब्राईट, आणि आकाशातल्या ज्या चांदण्या आहेत त्या काय आहेत तर लॅम्प्स आहेत, म्हणजे मेंढीचे पिलं आहेत. अँड द मून्स शेफर्ड ऑफ द नाईट, आणि जो आकाशातला जो चंद्र आहे तो एक शेफर्ड आहे. चंद्राला त्या आईने शेफर्डची म्हणजे मेंढपाळाची उपमा दिलेली आहे. मेंढपाळ म्हणजे तो चंद्र काय करत आहे तर त्यांच्या शिप्सला आणि लॅम्प्सला म्हणजे मेंढ्यांना आणि त्यांच्या पिलांना सांभाळण्याचं काम करत आहे, त्यांचं रक्षण करण्याचं काम करत आहे. स्लीप बेबी स्लीप, and I'll give thee a sheep, which with its golden bell shall be a little playfellow for thee. Sleep baby sleep. तर या कडव्यामध्ये आई काय म्हणत आहे तर झोप बाळा झोप, तू जर झोपलास तर मी तुला एक मेंढी बक्षीस म्हणून देईल, जिला एक छान प्रकारे गोल्डन सोनेरी एक बेल लावलेली असेल, सोनेरी घंटा लावलेली असेल, आणि ती तुझी काय असेल तर प्ले फेलो म्हणजे सवंगडी असेल, आणि ती तुझ्यासोबत खेळेल. लिटिल प्ले फेलो म्हणजे छोटा सवंगडी ती मेंढी असेल तुझी, आणि ती तुझ्यासोबत खेळेल. त्यामुळे तू आता झोप. स्लीप बेबी स्लीप अँड ब्लीड नॉट लाईक अ शीप, ऑर एल्स द शेफर्ड्स अँग्री डॉग विल कम अँड बाईट माय नॉटी रॉक. स्लीप बेबी स्लीप. तर आई म्हणत आहे की तर आता झोप बाळा झोप. अँड ब्लीट नॉट लाईक अ शीप, ब्लीट म्हणजे काय तर मेंढीचे बेबे करणे म्हणजेच ब्लीट, म्हणजे मेंढी ज्या प्रकारे आवाज काढते, ज्या प्रकारे ओरडते त्याला ब्लीट करणे म्हणतात. आई म्हणत आहे की तू आता शांतपणे झोप आणि मेंढीसारखा आवाज काढू नको. ऑर एल्स द शेफर्ड्स अँग्री डॉग विल कम, नाहीतर काय होईल तुझा आवाज ऐकून मेंढपाळाचा तो
कुत्रा रागीट चिडलेला कुत्रा येईल अँड बाईट माय नॉटी रॉक आणि माझ्या खोडकर बाळाला चावा घेईल. तर आई येथे म्हणत आहे की तू आता शांतपणे झोप आणि मेंढीसारखं ब्लीट करू नकोस, मेंढीसारखा आवाज काढू नकोस, नाहीतर काय होईल, मेंढपाळांचा शेफर्ड्सचा जो अँग्री डॉग आहे, चिडलेला जो कुत्रा आहे तो येईल, माझ्या खोडकर छोट्या बाळाला चावा घेईल. स्लीप बेबी स्लीप, गो आउट अँड हर्ट द शीप, गो आउट यू बार्किंग ब्लॅक डॉग, गो अँड वेकन नॉट माय बेबी सो, स्लीप बेबी स्लीप. तर या कडव्यामध्ये आई काय म्हणत आहे की झोप बाळा झोप, आणि त्या कुत्र्याला म्हणत आहे, शेफर्ड्सच्या त्या काळ्या कुत्र्याला म्हणत आहे की जा आणि तू मेंढ्या राखण्याचं, मेंढ्यांचं संरक्षण करण्याचं काम कर आणि माझ्या बाळाला, माझ्या झोपी गेलेल्या बाळाला उठवू नको. स्लीप बेबी स्लीप, गो अँड आउट हर्ट द शीप म्हणजे जा आणि तुझ्या मेंढ्या सांभाळण्याचं काम तू कर. गो आउट जा बाहेर, यू बार्किंग ब्लॅक डॉग म्हणजे तो कुत्रा भुंकत आहे आणि आई त्याला म्हणत आहे की जा तुझं मेंढ्या राखण्याचं काम कर, बाहेर जा. अँड गो अँड वेकन नॉट माय बेबी सो आणि माझ्या झोपलेल्या बाळाला उठवू नकोस. ॲनॉनिमस, हर्ट्स लुक्स आफ्टर द शीप म्हणजे मेंढ्यांचं संरक्षण करणे किंवा त्यांचा सांभाळ करणे. दी म्हणजे यू. हेवन्स येथे हेवन म्हणजे स्काय. ब्लीट मेक अ व्हिनिंग साऊंड म्हणजे मेंढ्या ज्या प्रकारे आवाज काढतात त्याला ब्लीट करणे असे म्हणतात. रोग हेअर इट मीन अ चाइल्ड हू डज नॉट डू वॉट ही इज आस्क म्हणजे एक प्रकारे खोडकरपणा करणे. सो डिअर स्टुडंट्स, आता आपण इंग्लिश वर्कशॉपचा अभ्यास करूया. सिंग द सॉन्ग हे गीत तुम्हाला मोठ्याने तालासुरात म्हणायचं आहे. फाइंड द रायमिंग वर्ड्स यूज्ड इन दी सॉन्ग. स्लीप शीप, बी दी, ट्री दी, dog rock, bright night, go and so. The mother in this poem uses various ideas to make the child close its eyes and sleep. Find the stanzas where the following ideas are used. तर या कवितेत आई बाळाला झोपवण्यासाठी विविध कल्पना वापरत आहे, यूज करत आहे. तर पुढील कल्पना असलेल्या कवितेतील ओळी आपल्याला सांगायचे आहे. थ्रेटन इन अ लव्हिंग मॅनर. स्टांजा 4 क्रिएट अ प्लीजंट पिक्चर. स्टांजा 1 रिमूव्ह द थ्रेट अँड मेक द चाइल्ड फील सेफ. स्टांजा नंबर 5 डिस्क्राइब अ नाईट इन अ ब्युटिफुल मॅनर. स्टांजा 2 प्रॉमिस अ गिफ्ट. स्टांजा 3 म्हणजे आईने स्टांजा 3 मध्ये बाळाला एक गिफ्ट देण्याचं कबूल केलेलं आहे. तर गिफ्ट काय देणार आहे आई? तर बाळाला एक मेंढी गिफ्ट म्हणून देणार आहे. सो डिअर स्टुडंट्स, तर आज आपण स्लीप बेबी स्लीप या कवितेचा अभ्यास केलेला आहे. ही कविता तुम्हाला व्यवस्थित समजली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा. आणि जे कोणी विद्यार्थी मुलं आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा.